सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळवण्याचा राहील, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं देखील संपूर्ण सहकार्य लाभेल. जे लोक प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्यांना आज आपल्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा विचार करण्याआधी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची परवानगी घ्यावी लागेल, अन्यथा ते तुमच्यावरती नाराज होऊ शकतात. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता, जिथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून काही खास माहिती मिळू शकते, जे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदी असेल. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी आज कुटुंबातील सदस्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. जर तुम्ही घरापासून दूर काम करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या आईची आठवण येऊ शकते. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही वाद झाला असेल तर तोही आज संपुष्टामध्ये येईल आणि परस्पर प्रेम वाढीस लागेल. व्यवसायात देखील तुमचे कोणी शत्रू असतील तर आज ते तुमच्या पुढे नतमस्तक होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या साहस आणि शौर्यामध्ये वाढ करणारा असेल. नोकरदार लोकांना आज सहकाऱ्यांसोबत फिरायला जाण्याची संधी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या प्रगतीने तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आश्चर्यचकित करू शकता, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी होतील आणि तुमच्यासाठी पार्टीचं आयोजन देखील ते करू शकतील. आज संध्याकाळी तुमच्या मुलांच्या अचानक आजारपणामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते आणि तुमचा आर्थिक खर्च देखील वाढू शकतो. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज गोड बोलून तुम्हाला कोणाशीही वाद झाला असेल तर तो मिटवावा लागेल. तसेच आजच्या दिवशी तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे तुम्ही नातेवाईकांसोबत पॅचअप करू शकता, ज्यामुळे कौटुंबिक ऐक्य वाढेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आज सरकारी नोकरी मिळू शकते, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये त्याची प्रशंसा होईल. तुम्ही आज तुमच्या नातेवाईकाकडनं काही मदत मागितली तर ती तुम्हाला अगदी सहज मिळेल. आज नोकरदार लोकांच्या बोलण्यामध्ये मृदुला आल्यानं बॉस खुश होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ देऊ नका. नकारात्मक विचारांनी तुमचं होणारं काम देखील बिघडू शकतं. अशावेळी तुम्ही मनानं योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे आज तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा सल्ला तुमच्यासाठी आवश्यक राहील. तसेच उत्साहाच्या भरामध्ये कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला मोठा पश्चात्ताप करावा लागू शकतो. आज जर तुम्ही पैसे भविष्याचा विचार करून गुंतवलेत तर तुम्हाला ते भविष्यामध्ये दुप्पट तिप्पट होऊन पुन्हा परत मिळतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या खर्चामध्ये वाढ करेल. तुमची इच्छा नसताना देखील अनेक निष्फळ तुम्हाला कामं करावी लागतील. जोडीदाराला शॉपिंगसाठी तुम्ही बाहेर नेत असाल तर तुमच्या खिशावरती मात्र लक्ष ठेवूनच तुम्हाला खर्च हा करावा लागेल, अन्यथा भविष्यामध्ये काही छोट्या मोठ्या आर्थिक संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कोणाशीही पैशांचे व्यवहार करत असाल तर ते अत्यंत काळजीपूर्वक करा, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात आणि तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती तुमचा विश्वासघात देखील करू शकतो. त्यामुळे आज तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहावं लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज गरिबांना पैसे आणि अन्न दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फलदायी असेल. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना इच्छेनुसार नफा मिळाल्यानं आनंद होईल. मात्र तुम्हाला तुमच्या प्रॉफिटबद्दल कोणालाही सांगणं टाळावं लागेल. तुमचे शत्रू तुमच्या प्रगतीमुळे तुमच्यावरती जळतील, नाराज होतील. त्यामुळे तुमचा आनंद आज तात्पुरता मर्यादितच ठेवा. तुमच्या कुटुंबातील मुलांकडनं आज एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकू येईल. त्यामुळे कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्य आज सेलिब्रेशनमध्ये व्यस्त दिसतील. तुमच्या आईंना डोळ्यांचा त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की गोड बोलून समोरच्याकडनं आपलं काम काढून घेण्याची कला तुम्हाला आज आत्मसात करावी लागेल. त्यामुळे आज जर तुम्हाला घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणाच्या बोलण्याचं काही वाईट वाटलं तर गोष्टी तुमच्या मनामध्ये ठेवा. त्यांना काहीही बोलायला जाऊ नका, तरच तुम्ही तुमचं काम त्यांच्याकडनं पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होऊ शकाल. आज कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर वडिलांचा सल्ला घेऊनच त्यातील कायदेशीर बाबींचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. अन्यथा भविष्यामध्ये तुमची दाट फसवणूक होऊ शकते. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडनं आदर, मान, सन्मान मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांना आज चांगली संधी मिळू शकते. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. मनासारखी नोकरी मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला आज तुमच्या एखाद्या मित्राकडनं गिफ्ट मिळू शकतं. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक स्थळी फिरायला जाल, जिथे तुम्ही काही प्रभावशाली लोकांना देखील भेटाल आणि त्यांच्याकडनं एखादी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळू शकेल. उधार दिलेले पैसे आज तुम्हाला पुन्हा परत मिळतील. त्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत असेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा अनुकूल परिणाम देणारा असेल. विद्यार्थ्यांना आज खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा वडिलांची बोलणी तुम्हाला ऐकून घ्यावी लागू शकतात. आज तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी लागेल, कारण पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमची प्रलंबित कामं पूर्ण झाल्यानं तुम्हाला आज आनंद वाटेल. कोणाकडनंही पूर्वी तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ते आज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी करण्याचा प्लॅन करू शकता. मात्र यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मकता आणेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद साधून तुमच्या नात्यातील प्रॉब्लेम्सवरती काम कराल, ज्यामुळे तुमचं नातं हे अधिक घट्ट होईल आणि तुमच्यातील प्रेम वाढेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत पिकनिकला जाण्याचा प्लॅन आखू शकता. आज नोकरांशी संबंधित किंवा तुमच्या नोकरीशी संबंधित लोकांचे त्यांच्या सहकाऱ्यांशी काही वाद झाले असतील तर मात्र यावेळी तुम्ही शांत राहणं हेच तुमच्या हिताचं राहणार आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण तुमचे जुने आजार आज पुन्हा तुम्हाला उद्भवू शकतात. त्यामुळे आज तुम्हाला आरोग्याची कुठलीही समस्या जाणवल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी आज तुमचे शत्रू तुमचं नुकसान करू शकतात. त्यामुळे आपलं काम सांभाळून करा आणि अशा लोकांपासून सावध राहा. जर बहिणीशी तुमचा वाद चालू असेल तर आज तिच्याशी तुमचे संबंध सुधारतील.
आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकांकडनं एक चांगली बातमी ऐकू येईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.